तर याच वेळी विषारी दारूबळीचं प्रकरण समोर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हडपसरच्या झोपडपट्टीतल्या दारूच्या गुत्त्याची तोडफोड केली आहे। याच परिसरात 2 जणांचा विषारी दारू पिऊन मृत्यू झाला होता। झोपडपट्टीत खुलेआम दारू विकली जात असताना पोलीस आणि एक्साइज विभागाला दारूचा गुत्ता का दिसत नाही असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला। आणि या परिसरात हातभट्टीची दारू कुठे गाळली जाते हे पोलिसांना माहिती आहे, तरी सुद्धा पोलिसांनी कारवाई केली नसल्याचा आरोपही रोहित पवारांनी केला। विषारी दारूनं अनेकांचा बळी गेल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हडपसरच्या पांढरेमळा भागातील दारू अड्ड्यांची तोडफोड केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे याच भागातील 2 जणांचा विषारी दारू पिऊन मृत्यू झालाय। आमदार रोहित पवार जेव्हा पीडित कुटुंबियांच्या सांत्वनासाठी पोहोचले तेव्हा कार्यकर्त्यांनी याच भागात एक दारू अड्डा सुरू असल्याची माहिती दिली। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दारू गुत्त्यावर जाऊन तिथं तोडफोड केली। दारू गुत्त्यावर दारूचे रिकामे फुगे आढळून आलेत। याच्यामध्ये दारू विकली जाते आणि अशा पद्धतीने 20 रुपयाला एक फुगा दिला जातो आणि ह्याच्यातच दारू पिल्यामुळे हे लोक मृत्युमुखी पडलेले आहेत। आणि हे उरळी कांचन आणि काळे पडळ याच्या डोंगरामधून हे भरलं जातं। सप्लायर एकच आहे, हे पोलिसांना माहिती आहे। एक्साइजने कारवाई केली असं आम्हाला कळालं, पण पोलिसांकडनं या बाबतीत काय केलं जाईल मला माहित नाही। काही दिवस ही चर्चा राहील आणि नंतर ही विरून जाईल। परिसरातील सगळ्यांना दारूचे अड्डे माहिती आहेत। दारू कुठं गाळली जाते आणि कुठं विकली जाते याची माहिती आहे, पण ही माहिती पोलिसांना कशी होत नाही असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला। आता जिथं ही विकली जाते तिथं आपण आलोय, मीडिया आले, सामान्य लोक आलेत, पण पोलीस अजून काय आलेलं नाही। आणि सीपीने विचारल्यानंतर म्हणतात माणसं जी हडपसर भागातली मेलेली आहेत ती कशामुळे मेलेत अजूनपर्यंत आम्हाला कॉन्क्रीट पद्धतीने कळलेलं नाही। संध्याकाळपर्यंत आम्ही रिपोर्टसाठी वाट बघू आणि नंतर कळेल। आता म्हणजे काय चेष्टा आणि थट्टा लावली का? आता इथं आलोय कुठं गरीबाच्या इथं म्हणजे झोपडपट्टीत, माणसं मानणारी झोपडपट्टी, आणि झोपडपट्टीचा माणूस मेल्यानंतर तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करता। आणि श्रीमंताच्या बाबतीत जर काय झालं, एखादी मोठी महागडी गाडी ठोकली नाही तर धडकली, त्यांना मात्र तुम्ही VIP ट्रीटमेंट देतात। हीच पद्धत आहे या सीपीची। पुण्यातल्या अनेक झोपडपट्ट्यांमध्ये हातभट्टीची दारू विकली जाते, ही कुणीही नाकारणार नाही। पोलीस किंवा उत्पादन शुल्क विभागाची यंत्रणा मात्र त्यांच्यावर कारवाई करताना दिसत नाही। कारवाईसाठी पोलीस काय प्रत्येक वेळी दारूबळी जाण्याची वाट पाहत बसतात का असा सवाल या निमित्तानं उपस्थित करण्यात आलाय। निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।